नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. चला तर आज बनवूया लसूण बटाटा पराठा. झणझणीत, चविष्ट आणि अगदी झटपट. उकडलेले बटाटे चांगले मॅश करून घेतलेले आहेत. आपण पराठ्याचा मसाला आधीच बनवून ठेवला आहे, तो पण या बटाट्यामध्ये घातलेला आहे. गव्हाचं पीठ भिजवून छोटा गोळा लाटून घेणार आहोत. त्यात हे स्टफिंग भरून पराठा लाटून तयार करतोय. तवा गरम करून पराठा दोन्ही बाजूनी तूप किंवा तेल लावून खरपूस भाजून घेणार आहोत. आईच्या हातचा पराठा खरंच त्याची चव काही औरच असते. आई तिचा खास मसाला बनवते, तोच या पराठ्यातली खरी चव आहे. बटाटा, लसूण, मीठ आणि प्रेम एवढंच लागतं तिच्या पराठ्यासाठी. आईची एक नजर आणि हातातलं ते प्रेम, म्हणूनच तिचा पराठा इतका खास लागतो. जगात कितीही गोडधोड खाल्लं ना, तरी आईच्या हातच्या जेवणाची चव कशालाच नाही. आई नेहमी विचारते, अजून पराठा हवाय का ग? आणि आपणही म्हणतो, अगं हो ना. आपण जगातून कुठूनही जरी आलो ना, तरी आईच्या हातचं गरमागरम जेवण घरी आल्यावर हवंच असतं. आणि बरं का, रात्रीचे सगळे डाएट प्लॅन आई जेव्हा असं सगळं चांगलं चुंगलं बनवते ना, तेव्हा सगळा फसवून जातो हो. ही चव काही रेस्टॉरंटमध्ये मिळणार नाही. आईच्या हाताला तोच जिव्हाळा असतो. आईच्या हातचा हा पराठा खाल्ल्यावर दुसरं काही खायचं मनच होत नाही आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या.